आणि कल्याण काळेजी, तुम्ही चिंता करू नका. रावसाहेब कुठे जातात, कुठल्या कामावर जातात, तुम्ही जेवढी रावसाहेबांची साथ घ्याल तेवढा जास्त विकास तुमच्या मतदारसंघाचा झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर तुम्ही आमच्याला शिकवणार आहे सर्व, त्यामुळे तुमच्यानंतर माझं भाषण काही योग्य नव्हतं, पण मंत्री म्हणून तुम्हाला ती संधी दिली. मी तुम्हाला एवढंच सांगतो कल्याणजी, रावसाहेबांमध्ये ती क्षमता आहे ना, आमदार खुरामध्ये नाही. ते आताही 35 वर्षाचे तरुण आहेत, आताही ते इतके तरुण आहेत ना, कधी त्याची तब्येत खराब होत ना, ते कधी थकत. मी काल रात्री 2:30 वाजेपर्यंत आम्ही बोलत बसलो, माझ्या पुढे 6 वाजता तयार होऊन बसले होते. रावसाहेब असं एक रसायन आहे, जे रसायन हे आपल्या मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या विकासाचं एक महत्वाचं रसायन म्हणजे रावसाहेब दानवे. राजकारणामध्ये ते व्हिजन आहे. कारण माननीय प्रधानमंत्री मोदीजी, मला या गोष्टीचा अभिमान आहे की देशाचे पंतप्रधानाकडे जेव्हा रावसाहेब जातात तेव्हा प्रधानमंत्री मोदीजी सुद्धा रावसाहेबांसोबत 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट बसून त्यांनी दिलेला प्रत्येक कागदावर निर्णय करतात. एवढी क्षमता या देशामध्ये माननीय रावसाहेबांची आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत क्षमता व नेतृत्व रावसाहेब दानवेजी आहेत. आणि खऱ्या अर्थाने कल्याण काळेजींनी आता आपलं काम चालू केलं आहे, 1.25 वर्ष झालं आहे, तेही काम करतात आहे. शेवटी आम्ही सर्व विकासाचे काम करणार लोक आहेत. आणि एकदा माणूस व्यक्ती निवडून आला, एकदा व्यक्ती निवडून आल्यानंतर तो कोणा एका पक्षाचा नाहीये, तो सर्वांकरता निवडणुकीकरता पक्ष आहे. पण पक्षामध्ये निवडून आल्यानंतर मात्र आपापल्या पद्धतीने आपापला विकास करण्याची त्या ठिकाणी आपली पद्धती आहे. आणि कल्याण काळेजी, तुम्ही चिंता करू नका. रावसाहेब कुठे जातात, कुठल्या कामावर जातात, तुम्ही जेवढी रावसाहेबांची साथ घ्याल तेवढा जास्त विकास तुमच्या मतदारसंघाचा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण रावसाहेब तुम्हाला कुठून काय सांगतील आणि कुठलं काय आणून देतील, त्यामुळे तुम्ही रोज रात्री बसत जा दोघं. मला तुमच्या दोघांवर हाच सल्ला द्यायचा, हे तुम्हाला सल्ला देऊ शकत नाही, सल्ला देण्याची माझी हिंमतही नाही. माझी दोघांना विनंती, तुम्ही दोघं एकत्र बसलं ना बातमी होत. आणि जी गाडी आहे ना दिल्लीची, तुम्ही दिल्लीमध्ये जेव्हा असता तेव्हा रावसाहेबांना तुम्ही मोदीजीकडे सर्व गाडी घेऊन फिरा. तुम्हाला जेवढे प्रोजेक्ट पाहिजे काढायचे तेवढे रावसाहेब तुम्हाला त्या ठिकाणी आणून देतील. कारण रावसाहेबांमध्ये खरंच क्षमता आहे. मला कधी कधी दिल्लीला रावसाहेबांना घेऊन जावं लागतं. आणि त्यामुळे आता 5 वर्ष काही निवडणुका नाहीत आहे, जेव्हा व्हायचं तेव्हा होऊ. आणि आता तर काही कोणी कोणाचं परमनंट नाहीत आहे. रोज तुम्हाला भूकंप दिसून झालं, रोज भूकंप. आणि आमच्या नगराध्यक्ष तुम्ही काळजी करूच नका. महाराष्ट्र रावसाहेबांनी सांगितलं काळजी करू नका, कल्याण काळेंनी सांगितलं काळजी करू नका, मी सांगतो काळजी करू नका, संतोष दानवे सांगितलं काळजी करू नका. आता याच्यापेक्षा कोणती सर्टिफिकेट पाहिजे? तुम्ही सांगाल ते काम आम्ही करू. कारण महसूल मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो, सर्व समाजाला, सर्व गरीब माणसाला प्रॉपर्टी कार्ड देण्यापासून प्रत्येक काम आपल्याला करायचं आहे. आमची महसूल यंत्रणा, काल मी 5 तास बसलो, आमची महसूल यंत्रणा संपूर्ण या ठिकाणी काम करेल. आणि या जाफराबाद तालुक्याचं चित्र आपण सर्व म्हणून बदलावा. आणि आज मला पहिलं वाटलं की संतोष दानवे बोलले का डायरेक्ट मला बोलायला भेटलं, त्यामुळे मला माहित नव्हतं तुम्ही बोलत आहे. पण मीच पहिला आधी बोलायला पाहिजे होतं, मग संतोषनी बोलायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, नंतर तुम्ही बोलले, आम्हाला कळलं की तुमच्यामध्ये काय क्षमता आहे. आणि रावसाहेबांनी म्हटलं की काही काळजी करू नका. आणि कल्याण काळे साहेबांनी आता रावसाहेब एकत्र रोज बसणार आहे, त्यामुळं काही काळजी करायची गरज नाही आहे. जे काही आता या भोकरदन आणि या जालना जिल्ह्यामध्ये आपण संपूर्ण विकासाचं काम करू. आणि खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस सरकार, आपलं सरकार हे समाजाच्या शेवटच्या माणसाकरता काम करेल, एवढंच वचन मी आपल्याला देतो. आपण सर्वांनी या ठिकाणी इतक्या पावसामध्ये इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्व हजर झालात, त्याबद्दल आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. यानंतर